हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः न माम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नहं कर्ता हरिः कर्ता नहं कर्ता हरिः कर्ता. रावणानं सीतेक वनांतो दवरला अशोकवनांतो आणि ते विकार तोंडाचे तीन तीन दोळ्याचे एक हात नातिले एक पाय नातिले अर्ध तोंडाचे तसलं कसं कसं की विचित्र विचित्र राक्षसिंक बरीच घोर रूपसूचे राक्षसिंक राक्को दवरला जल तिक्का ते राक्षसिंक पळोनूची तीर्थांनी तत्वळी का भिवैताची बिष्टैताची तिका भयं जाता तशी अंजाण रामूय दिसना लक्ष्मणय दिसना खंचकी गोतन तिलगा हाडला राक्षस आले मध्यंत बंधन आदवरला ती बोच्चुकून पडता हांगा देवलोकांत कसं जत्ता म्हळ्यार लंकेचे अशोकमनांतू सीतेक रावणान दवरला. मागीर थंय ब्रह्मदेवू देवेंद्र आपण सांगता काय भारी पतिव्रत ती सीता तांकां गोतच नव्हती देवी म्हणून लक्ष्मी म्हणून सुखान वाडली खंय भूलोकांत मिथिला नरेशाल दू जावन जन्म आयल्या रामाल बायल जाल्ल्या दोन कडेनी सुख भोगील ती आत तसलीक हे राक्षसान हाणू अशोकवना दवरला थंय बामणाल तोंड ना तिका पळोवचक बरे ते क्रूर विकार जावन आसूल राक्षसींक पळोवन भिल्ल्या ती पाप आतां थंयच वचे सीत थंयच म्हणून रामाक कशी कळत की रामान तिका सोदू भितरी तिका वांचे नाका म्हूण दिसून तीन कसले कोर्ण घेनातल्या पोरो तिका थंय आसले कसले खावचे जेतवे ते ना नवे वर तूं वग्गी वचून हविश्यान सीतेक दी म्हणून ब्रह्म पेटयता पळय तो एक अप्राकृतशी तो प्राकृतची ब्रह्मा समीत प्राकृत गुण आस सात्विक मंत्र तशी तो समीत हांग लोकांचो जन पळय विचार करताची तशी विचार करता आस ब्रह्म आतां तिका रामान सोदून काडूतय ती व्हरतकी ना त्या राक्षस्या पळोवन भितकी प्राण सोडतकी ती पट्टा खावच्या दिता की ना की तांणी दिलेला आहार ती रामाल उडगासा रामाल वैरे ना म्हूण म्हळ्यार बेजारान ती पट्टा खातकी ना की कसले जेव हविश्यान पुणी पेटया तिका म्हूण सांगून इंद्राल्याक ते हविश्यान घेवन वचून दी म्हूण म्हणटा. थंय इंद्र कसो करता निद्रादेवीक घेवन वतकी लंकेक थंय राक्को बशील राक्षसांक पुरय त्या निद्रादेवीले वश जावची तशी करी म्हणटकय तो इंद्र निद्रादेवी सर्व जनांक त्या राक्को बशील राखवाली राक्षसांक पुरय न्हिदेवची तशी केले. त्या वेळार देवेंद्र सीतेले आयलो तीक काही भयीन जायना निचावन तिका पुरे गोतस रामाननी तिणेची रामाल अवतार कार्य कसं म्हूण तांकां तिका रामाकय सुरवेक गोतस रामाल सहायात आयल्या. थंय देवेंद्र सीतेला येता सांगता काय हे जनकात्मजा हांव देवराज इंद्र तूं कसलें दुख्ख करूं नका म्हाका पळोवन भिवू नका ती नाटक करता ताका पळोवन भिल्ल्या वरी करती ताका सांगता तूं भिवू नका कसलें दुख्ख करूं नका एक कार्यसिद्धी जावचे खातीर हांव येयला तुका हांव सहाय करता कळ्ळें. आनी कसं जाता म्हळ्यार राम सैन्या ओटू समुद्र दांटून हांगा येता आतां पळय इतली राक्षस पर्यंत न्हिदल्यांची मेगेले ओटो इल्ली निद्रादेवील माय ती तेशावन घे हें आहार स्विकार करी हविश्यान हें ब्रह्मदेवान तुका पेटोवन दिला 1000 वर्ष जाल्यार भुंयचे प्राकृत तांणी भूक तुका कसले जायना 1000 वर्ष जाल्यार भूक जायना हाजे निमती म्हूण थंय तिका देवेंद्राक त्या विशीं तिका ಸ್ವಲ್ಪ शंके येयल्या वरी करता ती कसलें देवेंद्र वैकी न्हय म्हणून ती सांगता पळय
थंय थंय ऋषी मुनील आश्रम आसतना देवती कशी असताची म्हणून तांणी देवतेंगे लक्षण सांगेल पुराय ऐकला. हांव कथा म्हणून सांगना तें तुगे लक्षण तूं प्रदर्शन करीत. तूं देवेंद्र म्हूण हांव नमगता कडे रे देवेंद्र देवांगे लक्षण दाखयत काय कसं कसं म्हळ्यार एक तागेले पांयो नेल स्पर्श जायना म्हूण दाखयत की पळय म्हगेले पांय मर्ते लोक स्पर्श करना म्हूण. देवती पुरे अनिमिश म्हणटाचे म्हळ्यार तांकां दोळ मारच्या जायना. दोळ मारच्या जायना म्हळ्यार कसले डिसीस न्ही तांगे लक्षण ती दोळो तांणी पाती मारची म्हणना मर्ते लोकां वयची जनान मांत्र तशी दोळ पळय हांव दोळ सोणूस पळय म्हणटा. आनी तागेले पितांबर नेलार लोळत जाल्यार म्हळ्यार मर्त्य लोकाचे धुळू सकाळात आमी न्हेशिल्ले आमगल्याक नेलार लागली कुडले नेलाचे धुळू लागता पळय त्या पुरे जायना. तागेले गळ्या वयचे फुल्लां माळा एक फूल पुणी मुद्दू जैनी बावनी हे पुरे दाखयत तो कळटा त्या लक्षण पळोवन ती कळटा ना ना यो देवेंद्रूची म्हूण. देवेंद्र येयलो भारी संतोश जाता. भारी संतोश जावन ती तागेले द्राकी रामाल विशय काण रडता पाप आनी सांगता अदृश्ट कितकी म्हगेले राम म्हणलेले शब्द म्हगेल कान्ना जैक पळय राम येता म्हूण तूं सांगिल्लें म्हाका भारी संतोश जाल्ले. तुका म्हगेले मांव दशरथशी म्हगेलो आनू जनकरायशी लेखता हांव तशी म्हाका संतोश जाल्ले म्हगेल्या अण्णान येयले बरी लेखता म्हगेले मांव येवन म्हाका सांगतरच म्हणून लेखता. तशें जावन देवेंद्रा तूं दिल्लेले हे हविश्यान पायस आसता न्हय आजे हांव खाता. हें सगळेची रघुकुला वृद्धी कई साधन जावो म्हळ्यार रघुकुला वृद्धी जावची केदना रामान आनी सीतेन अयोध्ये वचुका लक्ष्मणान तागेले बायले लोट संतोशार आसका तेन्ना कुलवृद्धी जावचें. तशी ती ते देवाले हविश्यान देवाले प्रसाद कशी खावका म्हूण ती दाखयत पळय म्हगेले बामण रामू तागेले भाव लक्ष्मणू दोग जाणांक अर्पीत जावो म्हणून तांकां अर्पण करून मागीर सीते पायस खाता. आमी तशी वेळ पळया आमकां देवाक अर्पण करून खावका म्हणून गोतना हांगा तिणें देवा अर्पण करून खाल्लेलें. आमी जेवणा वाट्यार बसली कुडले जेवच्या शुरूची हांगा घरान तूं सोडे देवस्थाना पन्नार वाडटनाय तशीची देवस्थानान तूं जेवण कशें सुका म्हूण म्हळ्यार सीत येवन जेतर सितार तूप पडतरी केलो देवस्थाना तूप कोणाचें व्हड न्ही त्या वायुदेवाल अंतर्गत जावन आशिल्ले देवा उडगास करून ताजे खातीर ते अहम वैश्वानरो भुत्वा प्राणिनाम देहमाश्रिता म्हणचे ते म्हूण 5 घासू रांदयेनी घालना अशी अन्न खावन मागीर शीत जेवच्याक शूर करका म्हूण सांगून म्हणटाची. तशी ती करून दाखयता सीते तीन करून दाखयला आमी वतिताची जाल्यार आमकां विसरता वापस करूंक. तशी पायस घेतली तिणें पायस भक्षण करून तांणी भूक ते परे निवारण जाल्ले ते देवाल हविश्यान दिल्लेले ते खाल्ली कुडले मनांत एक तळमळय उणी जाली तिका आनी तिकेची संतोश मनांत आयलो खंय. तशी त्या वेळार तो सांगता खंय कोण देवेंद्र म्हाका तूं लंकापुरांत तुका हाडली कुडले म्हगेले पितामह चतुर्मुख आसा पळय ब्रह्मदेव ताणें सांगलें 3 लोकां हिता खातीर राक्षसाले अहिता खातीरची ते रावणा ही बुद्धी येयली सीतेक घेवन अशोकवनांत व्हेल्ला ताणें. आतां ती महाभाग्यवती ती पतिव्रत ती सीते सुकार आशिल्ली न्हू ती बामणां पळयना अशी ती राक्षस्यांक पळयता न्हय तशी केन्ना म्हगेले बामण येता केन्ना मागेले बामण येता म्हणलें चिंतेन तूं वच. थंय भारी दुख्ख आसतलें तिका ಸ್ವಲ್ಪ पोट्टाकय दिनान अशी दिल्यार तिका खावच्या जायना नानतले तीन खावचीत आसले नदीन अशा भक्षणी दितीत म्हणटना तिका तांणी भूक जाल्ली म्हूण जाल्यार तिगेली जिवन यात्रा समजतवे तीन कसले पोट्टा घेनातले खंय तीन प्राण सोडल्यार आमगेले कार्यसिद्धी केदन जावचें तशें जावन वस लंकानगरा वचून सीतादेवीक उत्तम हविश्यान दी म्हूण म्हणटना हांव हायील हांगा तशी येतना म्हाका निद्रादेवीक सहकार कर म्हूण तिका घेवन येयले. तिकाय भारी संतोश जालो देवकार्य न्हू हें ताजे सिद्धी जावका न्हू म्हळ खातीर ती येवन सर्व राक्षसांक तिणें निदा घाल्ले
ताजे नंतर हांव तुगेल्या हांगा येयला पळय. तुका वपास सांगता हांव. रामचंद्र सागर धांट वता मिगेल मायेनची सर्व राक्षस हांगा मिगेल माये म्हळ्यार निद्रा देवील मायेन तशी निद्रा देवी घेवन हांगा हांव आयला. ह्या विशान स्विकार करी. हें पवित्र अन्न खाल्ल्या पळय आतां तूं खाल्लें तुका न्ही 10,000 वर्स जाल्यार कसलेची तानी भूक येना म्हणून सांगून ती तिका सांगली पळय. ताजे नंतर तिणें तें खाल्लें. ह्या विशान म्हळ्यार चडच बत जावन दूद आनी शीत आनी घालून तूप सकट घालून बरसून तें एक यागाक आनी अर्पण करचें तसलेची अन्न तें. तशी मागीर तिगेले अनुमती घेवन तो इंद्र रामकार्य सिद्धी जावं म्हूण मागताची तागेल्या लोकांक चमकलो तो. आतां हांगा कसो जाल्ला राम मृगरुपाच्या मारिचाक मारला. मारनू आनी जालें तितले बेगीन सीतेक पळोवका मिगेल नांव त्या राक्षसान मिगेलेची शब्दारी मिगेले ताळ्यान रामा लक्ष्मणा म्हूण सांगून ह्या सीते ह्या लक्ष्मणा म्हणून मिगेले ताळ्यार म्हणला. म्हणटना कसं ही भितली सीते म्हाका कसं की जाल्ली म्हूण भिवन थंय दुखून तिणें बिणी लक्ष्मणा म्हाका सोदूच्या म्हूण पेटयली म्हूण जाल्यार ती खंयची कंटकांत पडली वय तशें जावन जालें तितले बेगीन हांव थंय वचूं म्हूण म्हणटना कोल्ल्यान रडलें लायक पडटा. कोल्ल न्ही रडल्यार अपशकून म्हणटाची. तशी तेदन ताका दिसता अय्यो ह्यो कोल्ल रडलो मू मिगेले सीते असुरांक बिनी आहार चल्ली की क्षेमार आसतली न्हू ती मारीच्यान तशी कसल्या कापयली की लक्ष्मणाक बिनी ऐक पडली म्हूण जाल्यार मैथिली सोणू जेवो मैथिली म्हळ्यार सीता न्हय सीतेनची लक्ष्मणा प्रचोदन करून हांगा पेटयल्यार सीतेल गती कसने म्हाका मायामृगा मागशी म्हणजे तशी केल्लेले राक्षसालेच एक प्लॅन आसच्या पुरो सीतेक मारचे जेवो खावचे कसं की एक आलोचना सुका तांकां. आतां सीतेन लक्ष्मण थंय कशी आसची जनस्थानांत सर्व राक्षस आलवटो आतां म्हाका वैरस तशी हाका मस्त चिंत जाता मस्त आतंक जाता. त्या वेळाक ताका एक भंय अशी मनांत आसता. जनस्थानांतू म्हाका मस्त वैरस घोर घोर निमित्त अपशकून जातरस म्हूण जनस्थाना कडेन धांवता तो राम धांवन धांवन येता. त्या वेळार कितले की मृग पक्षी पुरे राम म्हाका प्रदक्षिण घालतात की प्रदक्षिण घाल्यार त्या वेळी घोर निमित्त म्हूण जाता अपशकून म्हणून जाता ताका आनी की मनान तो दुख्ख जातरस तो सीतेक लक्ष्मणाक उडकास करून उड्डून उड्डून धांवन धांवन आश्रमा येतरस तेद भितरी दुख्खान निस्तेज जाल्यार लक्ष्मणान येवची पळयली ताणें ताका अंचाण भंय जाल्लें अंचाण येदो कोप येयलो. तसले राक्षसान आसोचें मनांत तूं सीते एकली कसोण कसले आयला म्हूण सांगून तो निमगिता ताका प्रिती आसा लक्ष्मणा वयरी जाल्यार आतांची के कोप येयला म्हणटकय तो सीतेक कसले सोण येयला लक्ष्मणा तूं या चुकी केली न्हू हांवें सीत आतां म्हाका इतले पळय अपशकून सकट दिसतरस मिगेले अप्रदक्षिण घालून पुरे मृग पक्षी वतरसची म्हळ्यार म्हाका आतां संशय ना सीते कसं की वायट जाल्यार खंडीत जेवो राक्षसान तिका खावन घाल्ला बरें ही अपशकून म्हाका दिसतरस म्हूण म्हणटना लक्ष्मण रडतना यो आतां पुरे मागीर पळय सुरवेक सीतेले वचा मिगेल दाव दोळ उडतरस वग्गी वचुका म्हाका एक वेळ सीते मोरनस की जेवो सीतेक खाल्ला की कसं की आसुका जाता म्हूण सांगून ताका राम लक्ष्मणा लागीं सांगून वग्गी वचा आमी म्हूण सांगून वतरस तागेले मनान तो मस्त घायसो कसो जाल्ला की थंय म्हाका इतली घाबरी कसले जाता तसले एक नमुनेचे एक भंयान मनांत संकट जातरस हृदय धडधड येतरस तशी रावणाक पळय आतां येदोळ आमी जाल्लेले पळयल्यार सीतादेवी खरदूशणाक आनी 14,000 तागेले सैन्याक संहार केलेले रामचंद्राल पराक्रम पळय न्ही तिणें खंयचे एक राक्षसाल मायेक
म्हळ्यार ते मारीचो तागेले ताका बली जावन ओ लक्ष्मणा हा सीता म्हूण आपयला म्हूण रामानची आपयली त्या म्हणलेक तितली काही अज्ञानी नाही ती त्यामुळे मारीच्यानं अनुकरण केलं रामाला ध्वनी समम नवेला ते रामाला ध्वनी नाही म्हणून सांगून तिका कोळका जलारी ती आदी माया म्हणटाची सीते म्हळ्यार लक्ष्मी ती लक्ष्मीला खेळू योपरे प्राकृत लीला म्हणटाची तशी जलारी लक्ष्मणाक येपरे कोळू नज नवे तो शेषावतारे ब्रह्म रुद्रांक कळलेल विषय तांकां शेषाक गरुडाक पळय कोळू नज ब्रह्मरुद्रांकची देवालनी लक्ष्मी विषय पूर्ती कळना वयव्या म्हण तशें जावन लक्ष्मण शेषावतारे जाल्ले देखून लक्ष्मणाक कोळू नज म्हणून निजावन तिणें लक्ष्मणाक येपरे कोळू नज आतां अपहरण न्ही जावची जावू का लक्ष्मण असल्यार सोना अपहरण जावच्याक ताजे खातीर तिणें लक्ष्मणाक शंकी केल्या वयर तागेले वयर संदेह केल्या वरी करून ताका सोवून दुखोवन मन दुखोवन आश्रमांत दुखून दूर दवंडायले तिणें जलारी रामाल भारी व्हड भक्त तो लक्ष्मण ताका सीतेन अपमान केलेले वरी जल्ली कೈ पाप मिगेल वयर कसले संशय ही का म्हाका रामाली बायल म्हळ्यार म्हाका वन्नी मिगेल आमसी जलरी तीन कस उतर उलयलो म्हाका कितले अपमान केल्ले म्हूण सांगून लेखता कयतो ताजे खातीर निचावन विंगड विशय कसले म्हळ्यार साधक तो लक्ष्मण परमात्मा मेळका म्हूण सांगून साधन करता रस्तो साधक जल्लेले जन असल अपमान मस्ते विचापुरो जलारी मान अपमान दोन्ही सैसून घेवका म्हूण सांगून भगवतगीतेन तो देवान सांग न्ही द्वंद्व समान करून घेवका म्हूण सांगून तशी देवाल भक्तांक अपमान जाल्यार कसले डिनाकय अहंकार येयला मान कश्ट कय अपमान जाल्यार कांय व्हड न्ही ताजे खातीर नवे पुरंदरदासान म्हणचे ಅಪಮಾನವಾದರೆ ಒಳ್ಳೆಯದು ಅಪರೂಪ ಹರಿನಾಮ ಜಪಿಸುವ ಮನುಜಗೆ ಅಪಮಾನವಾದರೆ ಒಳ್ಳೆಯದು ಮುಣ್ ಅಪಮಾನ ಜವೋ ಭಾರಿ ಲೈಕ್ ಮುಣ್ ಇತ್ಯಾಕ ಮಾನದಿಂದ ಅಭಿಮಾನ ಪುಟ್ಟುವುದು ಮಾನದಿಂದ ತಪಹಾನಿ ಆಗೋದು आमकां अपमान जाल्यार मन दुखता तेन्ना आमी देवाल उडोवस चड करतात त्याची मान दिल्ली म्हूण जाल्यार अभिमान ಪುಟ್ಟುವುದು ದುರಭಿಮಾನ ತಕೈ आमकां तशी पळय मानದಿಂದ तपहानी आगोದು मस्त मर्यादा दिल्ली कुडल्या आमी लेखता कसो आमगेलें साधन वयर खंयची वचून तुत्ता तुदी पावला भारी लायक म्हूण लेखता तशी मानी दुर्योधनगे हानी आयतू अनुमानविಲ್ಲ मानापमान समರಿಗೆ दुर्योधनाक भयंकर अहंकार आशिल्लो ताका वायट जाल्ली पळय तशें जावन कोण समस्थितीरी मान अपमान घेताची तांकां देव मेळटा म्हणून अपमानದಿಂದ ತಪವೃದ್ಧಿ ಆಗುವುದು ಅಪಮಾನದಿಂದ ಪುಣ್ಯ ಸಫಲವಾಗುವುದು ಅಪಮಾನದಿಂದ ನೃಪಧ್ರುವರಾಯರಿಗೆ ಮುಣ್ ಕಪಟ ನಾಟಕ ಕೃಷ್ಣ अपरोक्षनादनो पळय अपमान केल्ल्यारी मन दुखता वयमे तेदना आनी की देवाल काम करता देवा आमकां कसले अशें अपमान जाता म्हण देवाल उडगास करताची वयमे अपमान निमतीच के पच्छीन केलेले अपमान निमती नवे ध्रुव अपरोक्ष ज्ञान मेळू कारण जालेले परमात्मा ताका मेळ्ळलो तशी अपमान जाल्यार भारी चांग म्हूण सांगून थंय पुरंदरदासान सांगिल्लें हांगा रावण ಸನ್ಯಾಸಿ ವೇಷಗಳನ್ನ ಇಲ್ಲ ಅತ್ತ ಅಸಲು ಮಸ್ತು ಜನ ಸಜ್ಕೆ ಪುರೇ ದಾಸ ಸಂಗತಾಚೆ ಅತ್ತ ಎಲ್ಲಾನು ಬಲ್ಲೆ ಎಂಬುವರಲ್ಲ ಅವ ಗುಣ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಕಾವಿಯ ನುಟ್ಟು ತಿರುಗುವಿರಲ್ಲ ಕಾಮನ ಬಿಡಲಿಲ್ಲ ಪಳೆ ರಮಣಕ್ಕ ಸಂಗಿಲಿಯೆ ಕಾವಿ ವೇಷಗಳನ್ನ ತಪಸ್ವಿ ವೇಷಗಳನ್ನ ಇಲ್ಲ ಮನ್ ಅಂತೂ ಸೀತೆ ವೇರ್ची आशी ताका ताजे खातीर संत तुकारामाने सांगिल्लें कसाने म्हळ्यार भगवे तरी श्वान सहज वेशत्याच्या म्हणून म्हळ्यार एक सुण्याल आंग कावी बण्णाचें आसता वयवे केलो सुणे ते सुण्यालान तूं सन्यासी म्हूण कोणें सांगतावे इते म्हळ्यार ते बरीची ताजे बाईचे तोगलो चर्म मात्र बदची ताजी उपाधी सुणे नाका जाल्ले करचे तशी कावी वेस नेसले कुडले तांगेले उपाधीक समजावन तांगेले प्राकृत गुणां समजावन तांणी काम करता शिवाय आंगान चंद वेस घाले कुडले मन चंदस्त म्हणून सांगचे जातवे ना नवे तशी उदर वैराग्य पद्यांतू इतेंची सांगिल्लें ಪುರಂದರದಾಸನ ಕರದಲ್ಲಿ ಜಪಮಣಿ ಬಾಯೋಳು ಮಂತ್ರವು ಅರಿವೆಯ ಮುಸುಕನ್ನು ಮೋರೆಗೆ ಹಾಕಿ ಮುಣು म्हळ्यार हातांत जप माळ दवरनु माथ्या वयर कावी अंगल घालनु मुस्को घालनु मण 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 करून कसं राम राम म्हणटा म्हण आमी लेखला तांणी कसं म्हणटा म्हण कोणा कळटा म्हण तांतूय रावणच पळय
सूर दुखून भयंकर भोगाचे आसक्ती ताका तांतूय दुसरी स्त्रियांक तांडून व्हरचे तशी आत्त ह्या पंत तागेले पाप पराकाष्ठे पावली कशी म्हळ्यार तागेले कसल की मनाची इच्छा भोगाची आशी त्या साचून घेवच्याक संन्यासील वेश ताण घाल्ली पळय चुकी नव्हते जाल्यार निजावन तई अपहरण केलेले छाया सीते म्हळ्यार सीतेल सावळी तांडून व्हरतना ताक्क सीते आपडची तितले ताकत नांची ना तसले योग्यतय ना ताका तशी छाया सीते फुल दिवसूची रामान पायचे दिसा आमगेले नाटकाचें नवें हें नवें सीन ताचे खातीर तूं आनी हांगा दुखून वचचुकात म्हूण सांगून ताणें ती कैलासा शिवपार्वतीले पूजा घेवन आसता म्हूण सांगून केलो रामायणांत तशी अग्नील वटू तिका पिटोवचें म्हूण सांगून हांगा रामू लक्ष्मणान येवचें पळयता बुवा सीते सोदूचे चमकला थंयच्यान लक्ष्मणान येवची पळयता येवन पळोवन तो लक्ष्मणाले म्हणटा तूं कसलेका येयला थंय लक्ष्मी इका सीते एकलीक सोण येयला बा तूं केलेली चुकी जाली न्हय लक्ष्मणा हांव दंडकारण्याक येतना म्हाका ती अनसरसून येयलें आत तूं तिका सोण हांगा येयला न्हय आमकां नमगून येयली न्हय ती आत थंय वचून सीते आस की ना म्हूण म्हळेलें म्हाका भंय तूं इथे हांगा येयला तो सांगता की मेगेले ಒಟ್ಟು राज्य भ्रश्ट जावन हांव दिनावस्थेरी दंडकारण्य येतना मेगेले दुख्खांत समभागी जाल्ली ती तिका सोण इल्वे तूं ती ना नशी म्हाका मुहूर्त काल जाल्यार जीवन करूं जाता म्हूण लेखलावे ना न्हय ती भांगरा म्हण की ती जानकी मिगेली म्हाका ती नासल्यार पुरो म्हाका खंयचेची अरमने नाका अयोध्येचे राज्य सिंहासन नाका म्हाका कसलें नाका म्हाका ती मिगेल प्राणा पशी चड प्रिती आतां ती थंय आसवे सौक्यार आसवे वांचून आसवे म्हूण म्हणलेलें एक म्हाका भंय शूर जाला आतां सीतेल निमित्त जावन हांव मेल्लो म्हूण जाल्यार कैकेयी कुशीर आसतली तशी आतां म्हाका हुस्को जातरस आतां हांव हांगाची सीतेल दुख्खान मेल्लो म्हण पळय एक सामान्य मनशान दुख्ख केल्या वरी करून दाखयता पळय रामचंद्र देव तो सांगतरच काय आतां हांव सीतेल दुकान हांव मेल्लो म्हण जाल्यार मेगेल आमकां कौसल्य इमरता ती कांय वंतवे ना न्हय तशें जावन सीते वांचूनच म्हूण कळ्ळें मात्र आश्रमा वता थंय आतां आश्रमा वतना ती ना ती मेळ्ळी ती दिसनी म्हूण जाल्यार हांव थंयची मरता कितकी तूं कसले आयलो तो दुश्ट मारीच मरतना हा सीते हा लक्ष्मणा म्हणलें तुका न्ही तिका भंय जाल्वे म्हाका आतां दिसता तुगेले मनान तुवें भंय जाल दिसता त्या रण्णे ताणें तशें आपयलें मेगेल बायलेले सीतेल कन्ना पळोवन तिणें हांव आपयलें म्हूण लेकून भिवन तुका पेटयले कसलें तूं सोण येयलें थंय खरें जालें अनुचरा आनीकय आसाची म्हूण अशी आलोचना करून करून लक्ष्मणाल वटू आश्रमादी कडेयला दुख्ख जाता आय आसता का तितलो दूर थंय वचून ते मायामृगाक मारन येयलो आय आसूं तान येता भूक जाता तशें तितले भूक तानी सकडी येवन भंय जातरस ताका वटूची वळवळेतरस तोंड इबावन गेला राम आश्रम आयलो आश्रमाक सीते ना शून्य जाला आश्रम ती खंय भोंवता थंय पुराय ती आश्रमा भितर खंय तीन वच्चो जागो आसा थंय वता तिणें हांगा बसच्यो जागो तिणें हांगा खेळच्यो जागो हांगा मृगा वटू बसच्यो जागो चितलांकनी घेवन खंयस सीते म्हूण सांगून सोदीतरस जाल्यार खंय ताका सीते दिसना भारी भंय जाल्लें मस्त भिल्लो राम व्यती जाले एक सामान्य मनशान करचें हें पळय बदक कोण देवाक हें पळय आसवें ना न्हय थंय सोदीत खंय सीते म्हूण आपयता खंय ताका एक नमने रगत थंडेले वरी जाला सीते म्हूण आपयलें कोणय वो म्हणाची न्हंयची तिरा चमकलावें ना
खंय आपयल्यार खंय तुकून आपयल्यार प्रतिध्वनी येता तशी बाई सीते चोवच्याक ना ताका एक नमने भय्य 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 जाता रस कसं करचें म्हणून कळना. वापस लक्ष्मणाला सांगता लक्ष्मणा तू गेल वैरी विश्वास दवर न्हू सीते सोण येयलो तू तिका आश्रमा सोण येवन तप्प केल्ली न्हू रे लक्ष्मणा. मिगेल मन बरी वायट आलोचन करता रस मिगेल दोळो भुजू हृदय पुरे कंपन जाता रस सीते नानशी तू येवचे एकल्याना येवचे पळयतनाची म्हाका मना मस्त भंय जाल्लें आतंक जाल्लें. तेदना लक्ष्मण पाप रामाला सांगता की अण्णा तू इतले दुःख भोगू नका. आम स्व इच्छेन सीते चोण येईल नाही मारीचाले हा सीता हा लक्ष्मणा म्हणलेलं एक रण्य सीतेला कान्ना एक पळय कुडले सीतेक मस्त आतंक जाले. तुगेल वीरचे मोगान वस 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 म्हणून म्हाका मस्त वताय केलें. तिणें नाना रितीर म्हाका उलयतरी तिणें वचूं का म्हणून म्हणटा हांव येवका जालें. हांव सांगलां पळय तूं कसलें भिवू नका. रामाक म्हाका राक म्हणून सांगचें तसलें कसले दैन्याचे सन्निवेश येवच्याक ना. रामा पराजय करतलो तिनी लोकांक तुवें कोणय ना फुडें नाशिलो आत्ताय ना मुखार सुनय ना म्हूण सकट सांगला. इंद्रादी देवतेची युद्धांत तो रामाक गेल्वनाची तांकां शक्ती ना तितले म्हणटना हांगाच्या जनाल विशीं तूं कसले चिंते करता म्हणल्यार ती भय्यान मोहीत जाल्ली ती भयेचे मायेंत पडलेली तश जावन न्हू ती दोळ्या दुखून दळदळी उदा देवन मागीर म्हाका मस्त वायट उरलेली अण्णा मिगेल मन दुखची तशी उरलेली. तुका मिगेल वयर कसकी वायट भावन आसा अण्ण मेल्लो म्हूण जाल्यार म्हाका पावेत म्हणलें की वायट उद्देश तुगेले आसा दिसता. खंयचे सकट नेहमी तुका भरतान कसले शिकून दिला वे तुका भरतानच जेव आमगेलो यो वस वस थंय म्हूण म्हणलें वे तशें हांव न्हू रामू म्हाका राक राक म्हणू सीता लक्ष्मणा म्हणून आपयल्यार तूं तागेलें रक्षणे वचना मे तूं प्रचन्न शत्रू म्हळ्यार प्रचन्न शत्रू म्हळ्यार कशें कोतूस वे आतां आमी पळय बुदी मुच्चिदा केंडा म्हणटाची म्हळ्यार उज्या वयरी गोबर असले कुडले उज्जो ना म्हूण लेखच्या जायना भितर आतां घाल्ले जोळन वता तशी येद्रा दुखून चंद रितीर आसता जाल्यार तो प्रचन्न शत्रू म्हूण म्हापशें दुखून तूं शत्रूची म्हूण. त्या वेळा म्हाका जोर कोप येयलो अण्णा तशें हांव तिका भायर येवं नका म्हूण सांगून जाग्रत म्हूण सांगून आश्रमांत दाखून भायर येयला म्हूण म्हणटना लक्ष्मणान सांगतना रामाक तोवय एक नमने भुलोकाचे एक क्रीड करून दाखयता. तो कोप येयला बरें करता आनी सांगता राक्षस संहारान तूं हांव समर्थ म्हणून तुकाय गोतस सीतेकाय गोतस. तिणें सांगलें म्हणून ती केकली कसोण तूं येयलें व्हड चुकी असलें बैल मनशालें उत्तर आयकून कोपान तुका सीते रक्षण कर म्हणून हांवें शासन केलेलें तें विसरून तूं कसलें आयलो हांगा. तशें हांव न्हू तूं तुगेले वयरी म्हाका समाधान ना. हांगा म्हाका आश्रमा दुखून दूर येवचें तशी केलेलें राक्षस मृग रुपाचो तो कोणेय न्ही तो मारीचू थंय ताका मारला हांवें तो नेलार पडला जिंके रूप सोडला तागेलें निज रूप आयला तो कडेर म्हळ्यार मिगेलें ध्वनी अनुकरण करून तुका न्ही मैथिलीक आपयल ताणेची तूं तिका सोण येवका म्हणून केलेलें काम हें दुश्टालें म्हणून न्ही राम उलयता. लक्ष्मणालें की माकरची काणी फायची दिसा पळोवया आमी. आजी सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.